निवडणुकीच्या मशीन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, राज ठाकरेंचं मनसेच्या संवाद मेळाव्यात वक्तव्य। डेमो ईव्हीएम मशीनमधून मतचोरी कशी होऊ शकते याचं सादरीकरण करण्यात आलं। लोक मतदान करतात मात्र ईव्हीएमच्या भानगडीमुळे पराभव, राज ठाकरे यांची ईव्हीएमवर टीका। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवर नमो सेंटर सुरू करण्याचा डाव, सत्ता असो नसो सेंटर उभं केलं की फोडून टाकणार, राज ठाकरेंचा इशारा। जगात कुठेही ईव्हीएमवर निवडणूक होत नाही, सर्व देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका, राज ठाकरेंचं वक्तव्य। थोड्याच वेळात बच्चू कडू यांची सरकारसोबत बैठक, सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी दाखल। बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय, उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी पार, बच्चू कडूंच्या वकिलांकडून युक्तिवाद। बैठकीमध्ये दगाफटका झाला तर उद्या नागपुरातून एकही रेल्वे जाणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावरती उतरतील, हे सरकारला परवडणार नाही, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा। धनगर आंदोलक दीपक बोराडे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी, तर पाठिंबा देण्यासाठी जालन्याहून नागपूरच्या दिशेने रवाना। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसंदर्भात थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडूंची चर्चा। नागपूरमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट मनोज जरांगे समोरासमोर, नागरिकांनी दोन्ही जरांगेंसोबत घेतला एकत्रपणे सेल्फी। मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी, मनोज जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनामध्ये सहभागी झालो, आंदोलन कसं जिंकायचं यावर लक्ष द्या, आंदोलनाचा मूळ उद्देश विसरू नका, मनोज जरांगेंचा आंदोलकांना सल्ला। डाव प्रतिडावानं मोडावा लागणार, पहिल्याच दिवशी सरकार डाव टाकतंय म्हणून मी आलो, मनोज जरांगेंची सरकारवर टीका। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा चौथा दिवस, राज्यभरातील शेतकरी अद्यापही नागपूरमध्ये ठाण मांडून। कर्जमाफी न झाल्यास आंदोलनामध्ये सहभाग घेणार, बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी। मत्स्य व्यावसायिकांना विशेष पॅकेज देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर, मत्स्य बीज केंद्राच्या नुकसानीचा आढावा घ्या, मंत्री नितेश राणेंचा मत्स्य व्यवसाय आयुक्तांना सूचना। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश, थोड्याच वेळात ऑर्डर सुद्धा निघणार। जैन बोर्डिंग व्यवहार रद्द ही समाधानाची बाब, सरकारनं जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगच्या विषयाला आज पूर्णविराम, प्रकरणाच्या आडून अनेक राजकीय आरोप, प्रकरणात लोकांनी स्वार्थ साधून घेतले, मोहोळांची टीका। येत्या 15 दिवसांमध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार आपल्या पाठीशी आहे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। सदनशील शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफीतून आपण नेहमीच वगळत आलोय, यावेळेस तसाच काहीसा निर्णय घेतला जाईल, कृषी मंत्र्यांचं वक्तव्य। वंदे मातरम गीताची शाळांवर लादलेली सक्ती मागं घ्या, भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी, रईस शेख आणि मुख्यमंत्री यासोबतच शिक्षण मंत्र्यांना त्यांनी पत्र पाठवलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार, बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भात निश्चितपणे तोडगा काढतील, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। भारतामध्ये राहायचं तर वंदे मातरम बोलावं लागेल, हिम्मत असेल तर समोर या, तुमच्या घरासमोर येऊन वंदे मातरम गाणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं अबू आझमींना आव्हान। चारकोपमध्ये मतदार यादीतील घोळासंदर्भात मनसेचा स्फोट, एकाच मतदार यादीमध्ये व्यक्तीची 2 वेळा नावं, मनसेकडून निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर ताशेरे। मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं प्रेझेंटेशन करण्यात आलं, मनसेचा रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा पार पडला। यवतमाळच्या बाभुळगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे, तर कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे दाखवत सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी। सरकारनं रोहित आर्यला प्रकल्पासाठी दिलेलं पत्र लोकशाही मराठीच्या हाती। पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकरण आणि ऑप्टिक फायबर कंत्राट प्रकरण निवेदनाच्या द्वारे
या प्रकरणांवर तातडीनं कारवाई करा, आदित्य ठाकरे यांची ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक संपन्न. लोकांना सत्य कळावं यासाठी मोर्चा काढणार, अनिल परबांचं वक्तव्य. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी 1 ते 4 या वेळेत मोर्चा. शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मोर्चाला उपस्थित राहणार, अनिल परबांची माहिती. पोलिसांसोबत बैठक झाली, परवानगीचा अर्ज दिलाय, मोर्चापूर्वी परवानगी मिळेल, अनिल परबांनी व्यक्त केला विश्वास. मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 1 तारखेला सत्याचा मोर्चा आयोजित. तर मतदार यादीतील झालेल्या घोळाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होण्याचं विरोधी पक्षांचं आवाहन. पंढरपुरात मतचोरी संदर्भात 12,000 हरकती. मतचोरीच्या विरोधामध्ये मनसे कोर्टात जाणार, मनसेचे नेते दिलीप धोत्रेंची पत्रकार परिषदेत माहिती. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 140 कोटींच्या विकास कामावर महायुती आणि महाविकास आघाडी आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हैदराबादच्या दौऱ्यावर. रामोजी फिल्म सिटीला भेट देत केली पाहणी. महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा या दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न आणि सखोल अभ्यास सुद्धा करणार. शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही, ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही. भाजपच्या ऑपरेशन लोटस संदर्भात रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने. शहरातील 140 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या स्थगितीवरून बॅनर वॉर. परिसरामध्ये तणावाचं वातावरण. विजय वडेट्टीवार यांना आली आयकर विभागाची नोटीस. गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये दिली माहिती. मी संघर्षातून उभा झालेलो आहे, त्यामुळे मी अशा नोटीसला घाबरत नाही, वडेट्टीवार यांचं वक्तव्य. मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी नाशिक पोलिसांचा अहवाल कोर्टामध्ये सादर. रोहित पवारांनी शेअर केला होता व्हिडिओ. कोकाटेंनी नाशिकच्या न्यायालयामध्ये केला होता अब्रू नुकसानीचा दावा. भाजप आमदार सुधीर गाडगिळांचा लेटर बॉम्ब. सुधीर गाडगीळ विरुद्ध जयश्री पाटील संघर्ष. सुधीर गाडगिळांचा प्रत्यक्ष इशारा. मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य भाजपच्या वाटेवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये घेतली भेट. आगामी निवडणुकीच्या तोंडावर. राम सातपुते आणि मोहिते पाटलांना धक्का. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. सुषमा अंधारे यांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट. रणजित निंबाळकरांनी महिला डॉक्टरवर दबाव दिला. सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांच्या हातात. रुपाली ठोंबरे यांचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांनी मतांवर राष्ट्रवादी काँग्रेस असहमत. मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं आंदोलन. तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भात आंदोलन. मेहबूब शेख यांचं मंत्रालयाच्या समोर आंदोलन. मेहबूब शेख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मेहबूब शेख यांचं मंत्रालयाच्या समोर आंदोलन. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला फलटण येथील महिला डॉक्टर कुटुंबियांशी संवाद. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या फोनवरून साधला संवाद. उद्धव ठाकरेंचा संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद. कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही सोबत आहोत. उद्धव ठाकरेंनी संपदा मुंडेंच्या कुटुंबियांना दिली ग्वाही. महिला आयोगानं पीडित महिलेच्या कुटुंबाला भेट दिली का नाही? महिला आयोग सत्तेच्या बाजूने नाही तर महिलांच्या बाजूने उभा राहायला हवा. वर्षा गायकवाडांचा सवाल. रणजित सिंह नाईक निंबाळकरांची कोणतीही चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट कशी दिली? वर्षा गायकवाडांचा संतप्त सवाल. डॉक्टर महिला प्रकरण आत्महत्या नाही तर हत्या. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. वर्षा गायकवाडांची मागणी.
डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये राजकारण नको तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, डॉक्टर ज्योती मेटेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा घाटी हॉस्पिटलमध्ये निषेध. डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधत संबंधित घटनेचा निषेध नोंदवला. देशामध्ये पहिली एआय प्रणाली राबवणाऱ्या सिंधुदुर्गात नीती आयोगाचा दौरा सुरू. पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचं केलं स्वागत. पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर तयार करण्याच्या हालचाली. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार कॉरिडॉर बाधितांना नुकसान भरपाई. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. कोल्हापूरमध्ये विविध कोल्हापुरी चपलांच्या पारंपरिक आणि अस्सल नक्षीकामाची घेतली सखोल माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस. 22 जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. या प्रकरणी चौघे निलंबित तर कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा दणका. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार. पात्र लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं आवाहन. संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा. राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांसंदर्भात आदेश. दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघात मतदान करणार याबाबत विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून घेतला जाणार. कोल्हापूरची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू. 6 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार. कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं समन्स. सलग 2 वेळा आदेश देऊनही सुनावणीस गैरहजर. पुढची सुनावणी आता 1 डिसेंबरला होणार. एलॉन मस्क यांचा स्टारलिंक भारतातील उपग्रह इंटरनेट सेवेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यामध्ये. कंपनी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईत डेमो चालवणार. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचा वॉकेथॉनचा उपक्रम. या उपक्रमामध्ये अनेकांचा सहभाग. कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा घट्ट. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ. भाविक वाहतूक कोंडीमुळे झाले त्रस्त. राम मंदिरासाठी 3000 कोटींचं दान. 25 नोव्हेंबरला मुख्य मंदिरावर ध्वजारोहण केलं जाणार. कराड शहराजवळील पुणे बेंगलोर महामार्गाजवळ एक बेवारस बॅग आढळली. बॅगच्या मालकाचा शोध सुरू. मात्र या बेवारस बॅगमुळे पोलिसांची मोठी तारांबळ. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये एका ओढ्यामध्ये मुलगा वाहून गेला. आंदेवाडी गावाला जोडणारा पूल नसल्यानं ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. प्रशासनाच्या वतीनं वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू. पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांच्या आपण वेगवान अपडेट घेऊयात. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत नवीन बांधकामावर बंदी करा. आम आदमी पार्टीची महानगरपालिकेकडे मागणी. बीडमध्ये महेश सहकारी साखर कारखान्याच्या लायसन्सवरून वाद पेटला. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप. नाशिकच्या चांदवड मनमाड शहर परिसरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे कांदा रोपांना फटका बसण्याची शक्यता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारामध्ये दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर. 6 डझनांच्या पेटीला तब्बल 25,000 रुपयांचा दर. नेरळ माथेरान मिनी ट्रेन 7 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार. नवीन वेळापत्रकाची मात्र प्रवाशांना प्रतीक्षाच. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी. मतदान केंद्र निश्चित करणं. आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती. आयुक्तांच्या सूचना. वाशीमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन. अकोला हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कल्याणच्या विठ्ठलवाडी बस आगार व्यवस्थापकाचा अजब कारभार. सीएनजी पंपाशेजारी फटाके फोडत कारच्या बोनटवर केक कापत बर्थडेचं सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल. आज वाशीमध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोकोचा इशारा. त्यांना रोखण्यासाठी 700 पोलिसांचा फौजफाटा.
ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार. शहरात अंतर्गत रिंग मेट्रो लवकरच सुरू. 29 किलोमीटर मार्गावर 22 स्टेशन्स. पुण्यामध्ये मेट्रो लाईन 2चा विस्तार. रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी दरम्यान डबल डेकर फ्लायओव्हर. वर्ध्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. कापूस आणि तूर पिकाला पावसाचा फटका. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसानं भात शेतीला फटका. भिवंडी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची सरकारकडे मागणी. हिंगोलीमध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापूस पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.